या देशातले राज्यकर्ते शिक्षणाकडं डेड इन्व्हेस्टमेंट बघत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा म्हणजे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ही मोडकळीस आणायची, बंद करून टाकायची, अशा प्रकारचं धोरण या सरकारचं आहे. मित्रांनो नमस्कार. 9 ऑगस्टच्या दैनिक लोकमतमधील ही बातमी आपण बघताय. 68 वर्षापूर्वीची शाळा आणि तिला अखेरची घरघर लागल्याचं व्रत या बातमीमधून वाचून अतिशय दुःख होतं, चिंता होते. 1958 साली अंबेजोगाई येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलींची ही स्थापन झाली. मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून काही शिक्षणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेऊन या शाळेची स्थापना केली. या शाळेमध्ये आज 1ली ते 10वीचे वर्ग आहेत आणि शिक्षक केवळ 3 आहेत. या 3 शिक्षकांनी 10 वर्गाला शिकवायचं कसं आणि त्यामधून सर्वांगीण विकास या विद्यार्थ्यांचा व्हायचा कसा, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. मागे काही काळापूर्वी केज या ठिकाणी असलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बंद पडली. एका शाळेचं मरणं हे काय असतं याची अनुभूती केजकरांनी घेतली. परंतु गतवर्षी भाई मोहन गुंड हा तरुण पुढे आला. त्यानं त्या पडक्या शाळेला रंगरंगोटी केली, गावामध्ये जनजागृती केली आणि ही आपली शाळा सुरू झाली पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आणि त्याच्यामधून जिपमाशा केज ही बंद पडलेली शाळा, ही मृत झालेली शाळा, व्यवस्थेनं तिला मृत घोषित केलेली शाळा पुनश्च एकदा सुरू झालेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेतील शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात आलं. या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक आहेत की नाहीत याचा कसलाही विचार न करता प्रशासनानं अतिरिक्त शिक्षकाच्या समायोजनाची प्रक्रिया राबवली. ही प्रक्रिया राबवत असताना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किती वर्ग आहेत, त्या वर्गाला शिकवण्यासाठी किती शिक्षक आवश्यक आहेत आणि त्या प्रमाणात शिक्षक संख्या आहे की नाही, या विद्यार्थ्यांना ते विषय शिकवले जातील की नाही याचा जराही विचार ना प्रशासनानं केला, जिल्हा प्रशासनानं केला, ना विभागीय प्रशासनानं केला, ना राज्य पातळीवर प्रशासनानं केला, ना शिक्षण मंत्र्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, सरकारी शाळा असतील, ह्या जनतेच्या शाळा आहेत. ह्या सार्वजनिक शिक्षण उपक्रमातील या शाळा आहेत आणि या शाळा जर अतिशय असंवेदनशीलपणे बंद केल्या जात असतील तर गरिबांना शिक्षणाची दारं बंद करण्याचाच हा प्रकार आहे. मित्रहो, आपण विकसित देश असल्याच्या गप्पा या देशातील राज्यकर्ते मारतात. 2047 आपला देश हा जगातली 2री-3री महासत्ता होणार आहे. तशा प्रकारचे स्वप्न देखील विद्यमान राज्यकर्ते आपल्याला दाखवतात. ज्या महासत्ता आहेत त्या महासत्ता का आहेत याचा विचार जर आपण केला तर मित्रो, केवळ शिक्षणाकडं त्या महासत्तांनी दिलेलं लक्ष आणि त्याच जोरावर हे देश महासत्ता झालेले आहेत. आपल्याकडे उलट आहे. शिक्षणातून सरकार अंग काढून घेते. याचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगेल. जापान हा आपल्या आशिया खंडातली एक छोटासा देश, परंतु तो विकसित देश आहे. त्याचं कारण केवळ एका विद्यार्थ्यासाठी त्या देशातल्या सरकारनं शाळा चालवली. एका गावात केवळ शाळेमध्ये एक विद्यार्थिनी शिकत होती. एकच विद्यार्थिनी आहे, मग तिला कुठल्या तरी शाळेमध्ये ट्रान्सफर करा आणि शाळा बंद करून टाका, अशा प्रकारचा विचार जपानच्या शिक्षण विभागानं केला नाही. एका विद्यार्थिनीसाठी त्यांनी ती शाळा सुरू ठेवली, म्हणून जपान विकसित देश झालेला आहे. आज
या देशातले राज्यकर्ते शिक्षणाकडं डेड इन्व्हेस्टमेंट बघतायत. जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा म्हणजे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ही मोडकळीस आणायची, बंद करून टाकायची, अशा प्रकारचं धोरण या सरकारचं आहे. सरकारी शाळा ह्या सर्वसामान्याच्या शाळा आहेत. म्हणजे निशुल्क शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. ती माझी शाळा आहे असं आपण वाटतं. आता जे चित्र आपण बघितलं ती निजामकालीन इमारतीमध्ये, चिरबंदी इमारतीमध्ये भरणारी जीपमाशा मुलींची शाळा अंबेजोगाई, किती वैभव या शाळेचं होतं. परंतु आज त्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी केवळ 3 शिक्षक आहेत. अशीच परिस्थिती महाराष्ट्रभर आहे. काही अपवाद जर सोडला तर या शाळेत, सरकारी शाळेतील, जिल्हा परिषदेच्या शाळेतील, खाजगी अनुदानित शाळेत शिकवायला शिक्षक नाहीत. गणित, विज्ञान, इंग्रजी यासारखे महत्त्वाचे विषय शिकवायला जर शिक्षक नसतील तर ते विद्यार्थी कसे घडतील याचाही विचार ही व्यवस्था, हे सरकार करायला तयार नाही. म्हणजे मागं काँग्रेसचं सरकार असताना पाणी अडवा पाणी जिरवा ही उपक्रम, हा योजना काँग्रेसनं राबवली होती. मधल्या काळामध्ये विद्यार्थी अडवा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा जिरवा अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला गेला, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राबवला गेला आणि म्हणून ही घर या शाळांना लागलेली आहे. जिल्हा परिषदेच्या काही शाळा आजही अतिशय उत्तम चालतात, जिथं ध्येयवेडे शिक्षक आहेत, जिथं गाव ध्येयवेड आहे. ते गावकरी शिक्षकांना सर्व प्रकारच्या सुविधा देतात, शाळेला सर्व प्रकारच्या सुविधा देतात. त्या ठिकाणच्या शाळा अतिशय चांगल्या आहेत. मग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी असेल, की जिल्हा परिषद माध्यमिक शाळा खोकरमोह असेल, जीपमाशा शाळा चौसाळा असेल, अशा या परिसरातल्या शाळा अतिशय उत्तमपणे चालतात. त्याचं कारण गावकऱ्यांचं लक्ष आहे. आता जेनजी लक्ष देतं आहे आणि म्हणून ह्या शाळा वाचवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. 1ली ते 10वीच्या शाळा, 1ली ते 10वीचे वर्ग आणि 3 शिक्षक आणि आहेत त्या शिक्षकांना देखील SIR, जनगणना, 1760 ऑनलाईन अशी कामं, म्हणजे त्याला त्याच्या शिकवण्याच्या कामाकडे वेळ मिळू नये अशा प्रकारची जी रचना केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्हाला आवाज उठवावा लागेल. सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेतील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी किती असो, ते वाढतील कसे ह्याचे प्रयत्न गावकऱ्यांनी केले पाहिजेत, ह्याचे प्रयत्न सरपंचांनी केले पाहिजेत, ह्याचे प्रयत्न नगराध्यक्षांनी केले पाहिजेत, सर्व लोकप्रतिनिधींनी केले पाहिजेत, पालकांनी पण केले पाहिजेत आणि तुमच्या माझ्या शाळा वाचवल्या पाहिजेत. या चळवळीत आपण सर्वजण सहभागी होऊया. धन्यवाद.